मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दे धक्का, जरांगे पाटलांना पुन्हा बजावली नोटीस। नमस्कार। राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण लागू केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे। अशातच त्यांनी नव्याने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। मात्र आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का, असे सवाल करत हायकोर्टाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे। गुणरत्न सदावर्ते विरुद्ध मनोज जरांगे पाटील या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे। यावेळी जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दलही युक्तिवाद करण्यात आला आहे। जरांगेवर जे आरोप होत आहे ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे। जरांगेंचं आंदोलन हे सध्या शांततेचं सुरू आहे। राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही म्हणून एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहे, असा आरोप देखील जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी केला आहे। आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल अशी हमीही जरांगेंच्या वकिलांनी हायकोर्टात दिली आहे। या दरम्यान मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट करावी। मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी देखील घेणार का? या सर्व मुद्द्यावर मनोज जरांगेंना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिले आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे। अशा प्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाही। कोर्टाच्या निर्देशानुसार जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टात दिली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।